जय सेवालाल. पारंपरिक जे शेती आपण करेचा, जे आपण बाप दादा कंती आपण कतरीक पिढी शेती करती यारीच, जे तुरी, कापूस, सोयाबीन, पहिले काळे उडद मूग हे बी पेरते तो अब तो बंदच होईल. अब फक्त व्यावसायिक शेती के सर्वोत्तम डायरेक्ट 40-50 वर्ष ती तुरी आणि कापूस म्हणजे रुईला लागली. पण अब सरकारी धोरणेनुसार तुम्ही रू पिकान बी काही अर्थ पडरो पण हे बी लक्ष मारोच. कारण तम कतरा बी रू पिका आहे तो सरकारवर भाव दे रो पण किंवा मार्केट म्हणून डिमांडच छे हानु बी केन काही हरकत छे. तो बस आपण कतराक दन हीच पारंपरिक शेती करेवाचा असं तुम्ही वाटत. आपण नेहमी काही बदल करेन चावचं, काहीतरी आधुनिक शेती मार्ग आपण लेन चावचं किंवा आपल्याला इतर ऑप्शन काहीतरी विचार करायचा आहोत. जसो अब आधुनिक शेती जर तुम्ही विचार केली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्णतः हा लोक पारंपरिक शेतीनं फाटा देत नाही. आधुनिक फळ शेती किंवा प्रोसेसिंग युनिटवर लार जास्त धाव दकारीच वगैरे आणि वर होण्यान फायदो बी मिळवच एमआय काही दुमत छेचा. कारण जर तम कुछ फळ पिकारेचो आणि ओपे प्रक्रिया करायचो तो नक्कीच તમે दाम दुप्पट મળच मार्केट म्हणून डिमांड बी रच. जसो की अब सांगली सातारा में डाळिंब शेती प्लस द्राक्ष, सीताफळ आणि पेरू हे विशेष प्रकारे जे आपण मार्केटमध्ये रेग्युलर जे डिमांड फळच हे फळ व उत्पादन लच आणि आजची तरह ती भाव बी મળच आणि ओनेर शेती ओनेर फायदो बी वच. तो आपण विदर्भमध्ये आपण समाज बाकी वातेलार न लागता खर्च जे वेस्टेज आपण खर्च रच वाया नात्रामध्ये किंवा इतर वातेमध्ये जे आपण वेस्ट खर्चच उच पिसा आपण शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना असं काहीतरी एक इन्कमिंग आपण साधन तयार कर सकायचं जे वार्षिक आपण ठराविक उत्पन्न आपण दिए. म्हणजे सरासरी तम जर 2 एकर पेरू लगाय किंवा डाळिंब लगाय तो वार्षिक जरी और 8-9 मिनार आपण पीक पकडे तो 2.5-3 लाख येता सरासरी उत्पन्न रेग्युलर दी. आणि जे नंतर मध्ये जे अंतर्गत जागा रे जाव शिल्लक मध्यम तम अंतर्गत तम रेग्युलर सोयाबीन उडीद किंवा कांदा लसूण हे पीक तो तम रेग्युलरली लेस सकोच. तो काही हरकत की आपण ट्राय करेन. विदर्भमा अब पाणीर बी सोय वेती आवगीच आणि बऱ्याच पैकी ओली तेर आपण चालूच सोय तो इलेन चावच की कारण कसोच शेती आधारित जर तुम्ही ना अंगेर ही करेर विय तो हे बदल करणं खूप गरजेचं. म्हणजे तुम्ही जर अंग फ्युचर विचार किती तो शेती पैच अवलंबून फ्युचर रेवाळचं जगेमध्ये तो सोडो पण 12 आपले महाराष्ट्रामध्ये जे मेट्रो सिटीजचं किंवा जे मोठे शहरचं आता खूप बेकार परिस्थितीचं खाय पियर विषय नाही. कारण की धान्य प्रॉपर मळेनी और नंतर भाजीपालो प्रॉपर तुम्ही शुद्ध मळेनी आणि जे बी तुम्ही काही मळरोच खाय वस्तू हो मी प्रत्येक भेसळचं केमिकल्सचं ऑर्गॅनिक पे तो आपण आयन भक्कम वेळचं कारण आपण सुरुवात शेतीर मग बदलच कोणी व्हायचं तर आपण ऑर्गॅनिक काहीच समजेनच भक्कम वेळ लागेल. पण ऑर्गॅनिक डिमांडचं कन्सेप्टच वेगळंच ऑर्गॅनिकचं. ऑर्गॅनिक जन तुम करियो वो टाइम तो तुम्हारा लाइफच बदल जाएगा. कारण ऑर्गॅनिक मागणी रिय आणि ऑर्गॅनिक खायवाळोच जगिय. आज मनक्यार मानव जातीर जर वय सरासरी तुम विचार किदे आबेर पिढी जे आबजेर वय 50-60 वर्षाचं 50 वर्षार मै येणे प्रत्येक बीपी शुगर आणि 10 लोक मी एक मनक्यान मोठ आज बिमारीचं की जे वो पे इलाज करतो जो परेशान हो जाओ अति मोठी बीमारी अब प्रत्येक गामे वेन लगी खेडापाडाती वेन लगी. यार कारण कायच यार कारण असोच की खाणं पिणं केमिकल युक्त भेसळ युक्त जे आपण काही खारेचा वर हिशोबी ती से वेरोच.
तो आपण विचार कर सकायचा की आपण फ्युचर एम काही करायचं ठीक છે તમે લોકો સારમત પીકાઓ બાકી માર્કેટ વેચે સારમત પીકાઓ પણ स्वतः લાઈફ સારું स्वतः આરોગ્ય स्वतः તબિયત સારું તો पिकात आणि खायक कोणी अंग हे परती एक વાત लक्ष मावतो की तम जेरकल शेतीरीय भविष्यावरच कारण आता ती अंग परिस्थिती अत्रा गंभीर व्यवहाराचा अजिक जे शेतीमय घर पिकात आणि स्वतः खाय ऊच शुद्ध खाय नाहीतर बाहेर लोकूर अत्यंत गंभीर परिस्थिती व्यवहाराचं और ती शेती बी आपण रकावणं खूप गरजेचं शेती भक्कम लोक वेचेन काढमेलेचं प्रत्येक गामे होती बाहेर लोक आता शेती लेरेचं गामेमध्ये कोई लेरे इन्व्हेस्टमेंट सर्व लोक शेती लेरेचं आणि तम वेचताणी मोकळे बेरोचो बालबचावून कायमेर बेरोजगार कर रेचो स्वतः लाईफेर बी विचार कर रे कोणी और सारो सभेन हात जोडून विनंतीचं खास तर आपण समाजेनं की कृपा करून शेती वेचो मत आणि स्वतः जीवन आणि बालबचार फ्युचर पोती पोतेर तमार लोक जे अंग पिढीचं वंदेर फ्युचर वाया म्हणजे अंधारेमय लोटो मत तो आजेर जे वेलाचे आपणच हाती तिचं कारण आपण शेतीमध्ये काही बदल किदे कोणी कोणशी प्रकारे आधुनिक आपण विचार किदे कोणी आणि एक वार्षिक नियोजन किदे कोणी आपण पिकेवर आणि आपल्याने खराब सवयचं की आपण फक्त 4 ते 5 महिना काम करायचं आणि वो 4-5 महिना मेहनत पे वर्षभर जगाचा तो पिसा पुरिय कती ते आपल्याला किंवा वो आपण जे उलाढालचं कती ती व्यवहार यार आपण विचारच करत नाही तम 365 दने में ती 150 दन भी काम करू 100 दन भी काम करू 100 दन 3 महिना काम करत होतो फक्त आणि अंगेर जे 9 महिनाचं वो घर बेसन खावचो आता फरणो देवधर्म कळणो पूजापाती कळणो वाया कळणो हे सारी वात करेल बात तुम्हाला हात्याम काही उरे ओळख देणं तर आपण हे वातेर विचार कराच नाही फक्त आपण काचा की शेती परवणी बालबचावून बाहेर कामीन मेलाचा किंवा बाकी जेव्हा त्याचे समाधान सजक पण आपण कंटिन्यू जर आपण मेहनत लिदे 10 महिना 12 महिन्यामध्ये चलो 10 महिना तो काम कर सकतो 10 महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे असे भक्कमशे पीकचं जे ले सकतो 10 महिना काम करत तुम्ही 12 महिना जगेर काहीच महत्वाचं नाही जग सकतो आरामात फक्त उमे तुम्ही पिकेर नियोजन करेल कोणशे प्रकारे पीक लेरचं वार्षिक 3 महिनार पीक 6 महिनार पीक मंथली जे तमार पीक आय जे रोजेर तुम्ही उलाढाल दिय वो सो पीकेर जर नियोजन तम प्रॉपर किदे तो शेती का पुरे शेती पुरच फक्त नियोजन छे आपण आणि आपण मेहनत करेल सवय आपण काचा आपण समाज शेती जास्त मेहनत करायचं पण ही चुकीचं आपण समाज अब मेहनत बिलकुल करो कोणी आपण समाज 3 महिना काम करायचं 6 महिना राजकारणाला फरचं आणि वर नंतर उर्गे जमून 3 महिना वाया नात्रा पूजापाती पोरा देवी जाणो यवतमाळ जाणो किंवा बाकी ठिकाणी तुम्हाला जे बी काही विषयचं हो करायचं आणि नंतर कसं की पीक वेरो कोणी शेती पुरली कोणी पण शेती वेचेन काढो कर्जबाजारी भक्कम विषय असेच ओरेती आपण समाज खूप लारचं पाटील कुणबी किंवा जे मराठा लोकचं हे सब आधुनिक शेतीला लागेचं दूध उत्पादन फळबाग और नंतर साठार कारखाना टोटल ये लोकचा आपण लोक कधीच दगाईन तमेना बिझनेस म्हणजे येणार प्रोसेसिंग बिझनेस एखादी फळ एअर किंवा फ्रूट एअर किंवा काही बी बनावचे साधारण निंबू पाणी जर बना वेचरी किंवा एखादी बिस्लरी प्लांट टाकलेली तो बी आपण लोक काही छेचा सब ये लोकचं आपण लोक फक्त आपणच धुंदेमचा आपण काही करायचं आहे आपण बी कळरो कोणी वरती आपण समाजानं सावध वेळ गरज खूप गरज विचार करो आपण जे यंगस्टरच हे कोणशी वाते लक्ष द्यायचा हे फक्त आपण काही करायचा हे बी आपण कळरो कोणी तो भविष्य खूप अंधारेम रेवाळचं तम 10 वर्षार बाद में लाईफ आणि जग अत्रा फास्ट चेंज करूचं रोज दन बदल राहायचं और ती अब जर तुम जागे किंवा अब जर आप विचार न केले स्वतःबद्दल फ्युचर बद्दल किंवा आपल्या रांगीर पिढी बद्दल तो अत्यंत गंभीर परिणाम आपल्या समाजाने भोगणं लागेल कृपा करून पहिले तो राजकारण ती दूर हो
राजकारण मी ठीकच આપણે लोक ચાવच પણ એક લિમિટેડ વેળે તો નહીં હોને કન્ટિન્યુઅસલી नुसता राजकारण करन फरते हिंडे तो તમારું ઘર કોણ ચલાવવા છે वो विचार आपण बिलकुल करा नाही. सो ठीक છે यानंतर थोडा कॉन्सन्ट्रेट करो विचार करो आणि वेस्टेज जे पिसाचं एक कृपा करून वेस्टेज मत काहीशे वेस्टेज पिसा एमबीचं की आपण एज्युकेशन शिक्षण करताना छपचार येऊन शिका नाकाचा वर काही अर्थ वेई नहीं. 10-12 साल जे तुम खर्च कर रहे जो पिसा और रिटर्न काही आहे नहीं. बाल बच्चा शेवटी बेरोजगार रह जावचं ना तो शेतीम कामी आवचं ना तो बार कधी कामी आवचं. और ती कृपा करण तम शेतीरी बी विचार किदे तो તમે બાલ બચ્ચા શિક્ષણ વેવાળો વાયા जायवाळो खर्च ओपी बी कंट्रोल लावून लागायचं आणि इतर जे खर्चाचा आपल्या ओपी बी विचार करून लागायचं. तो बस आताच केर जय सेवालाल बाकी जेच तम स्वतः सुज्ञ छो आप सुशिक्षित छो एकदम जास्त काही केअर गरज छे. एक समाजेसार कळकळी छ मनेम करतानी आत्रावाला केअर काम पडो. जय सेवालाल.